रविवारी मित्र आम्ही घरी बसून कंटाळलोत. मग सहज आम्ही प्लॅन केला की आपण जाऊया पवई तलावला. पवई लेक म्हणून आहे. इथं पोहोचल्यावर नंतर इथलं दृश्य एवढं छान, दृश्य एवढं खूप सुंदर होतं ना, बघता क्षणी डोळे असे फिरत होते. समोर माझे मित्र आहेत दोघेजण, ते पुढे होते, मी पाठीमागं व्हिडिओ बनवत चालत होतो. खूप सुंदर आहे मित्रांनो, हे मुंबईमधलं लोकेशन आहे. ही माझी ॲक्टिवा इथे लावली आणि मी मग हे तुम्हाला व्ह्यू दाखवत होतो. खूप सुंदर व्ह्यू आहे सर इकडे. तुम्ही खरंच बघितला पाहिजे. बऱ्याचशा लोकांना इकडं माहीत नाही काय आहे. आता मी गेटच्या इथे थोडंसं डिस्कस करत होतो मित्र. हे पुढे चाललेले आहेत मित्र माझे, मी पाठी. तर मी पाठी थांबलो म्हणून मला थोडे ओरडत वगैरे पण होते ते लोक. तर सगळ्यांनी इथं बघितलं पाहिजे. खूप सुंदर आहे. इथं BMC पोलीस यांच्या ID वरती सोडतात, डायरेक्टली असं नॉर्मली सोडत नाहीत. तर खरंच बघायला या एकदा. मी पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला अजून पुढचा व्ह्यू दाखवतोच. खूप सुंदर आहे, बघाच. तुम्हाला आता पुढे गेल्या अजून दिसणार आहे. कंटिन्यू करा. हे स्लो मोशनमध्ये व्हिडिओ केला होता म्हणून थोडंसं स्लोली चाललेलं आहे, पण खूप छान आहे. तुम्ही बघाच. आता आम्ही मेन एंट्रन्सला आलेलो आहोत. इथे ॲक्च्युली मगरीचा वावर पण खूप आहे. इथे थोडंसं त्यांच्यापासून सावध राहावं लागतं. आणि खूप म्हणजे इथे BMCनी त्यांचं हे नोटीस बोर्ड वगैरे लावलेला आहे की सांभाळून राहिलं पाहिजे इथे असं. आणि थोड्याशा गप्पा गोष्टी वगैरे मारताना थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. पण जास्त वेळ थांबू देत नाही इथे, कारण खूप पब्लिक येते जाते. फोटोशूट वगैरे जास्त काही करू देत नाहीत. त्यामुळे थोडाच वेळ, पण खूप छान आहे, खूप सुंदर आहे. तुम्हाला सर्वांना आवडेल नक्कीच. मित्र होते, थोडंसं बोलत होतो आम्ही. ते बघत होते की काय करतोय म्हणून मला थोडेसे ओरडले पण ते. तर मी त्यांच्यापासून थोडंसं लांब आलो. हे असं आहे. इथे बोर्ड आहे, पण मी फ्रंट कॅमेरा केल्यामुळे ते क्लिअर दिसत नाही. तर आता बघूया आतमधला मेन नजारा. वाव, किती सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान आहे. हे पाणी बघा खाली उतरताना कसं दिसतं. खूप छान. हे बघा, भरपूर लोक येतात इकडे बघण्यासाठी. खूप छान आहे. आता सचिन गेलाय पुढे आणि पाठीमागं विनोद आहे. वरचा नजारा. इथे फोटोशूट एवढा जबरदस्त होतो ना, माझे फोटोज काढलेत काही, मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. खूप छान आणि इतके सुंदर आहेत ना, खरंच. प्री वेडिंग फोटोशूटसाठी नक्कीच इथं यायला पाहिजे तुम्ही लोकांनी. चला आता आपण पुढे जाऊया. सचिन पुढे गेलेला आहे, विनोद आहे पाठीमागे उभा. विनोद पण पुढे गेला आहे, व्हिडिओ काढतोय. यांनी सगळ्यांनी आपल्या काय केलं माहिती आहे का, एक गोष्ट गंमत झाली इथे. घरी गेल्याच्यानंतर सगळ्यांनी आपल्या घरी बायकोला व्हिडिओ कॉल वगैरे केले आणि दाखवलं, बघा आम्ही कुठे आलो आहोत. तर मग घरातले सगळे चिडले. बघा, सचिन पण हसतोय, सचिननी पण फोन लावला, विनोदनी पण फोन लावला. मग घरातून ओरडा बसला, तुम्ही एकटेच फिरता, आम्हाला घेऊन जात नाहीत. बघा किती खूप सुंदर दिसतंय बघा. ॲक्च्युली खाली पण जाणार होतो आम्ही, पण खाली उतरू शकत नव्हतं. ते तिथे शेवाळं झाले असल्यामुळं पाय स्लिप होतात. बघा कसा एन्जॉय करतोय माझा मित्र. अरे इथं खरंच सुख आहे, सुख. सुख शोधायचं झालं तर मुंबईमध्ये खूप ठिकाणी आहे. बघा कसा चेहऱ्यावरती हसू आहे. आणि हे बघा व्ह्यू. इकडे मगरीचा वावर भरपूर सारा आहे. हे साईडला दिसतं ना, जास्त पाणी तळ्याच्या आतमध्ये, खूप खोल आहे इकडे. कधी याच्यामध्ये मुलं पोहतात सुद्धा. आणि मी पहिल्यांदाच माझा पहिलाच ब्लॉग आहे. म्हटलं बघू ट्राय करून, जमलं तर जमलं. तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला तर नक्कीच मी इथून पुढे चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न बघा. ह्या शिडीवरतून मी शिड्या आहेत त्या शिडीवरतून मी व्हिडिओ काढलेला लास्ट टाईम. माझ्याकडे आहे, मी कधीतरी टाकेल तो व्हिडिओ यूट्यूबला. बघा किती सुंदर दिसतं. हे जर फ्रंट साईडला मला तिकडनं घेता आला असता ना व्हिडिओ, तर खूप छान दिसलं. बघा हे कसं पाणी दिसतं. वाव, जबरदस्त. मुंबईत नजारा आहे, बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. आम्ही खूप वेळा गेलो इथे, बऱ्याच वेळा येतो जातो. खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर आहे. मग आम्हाला काय सिक्युरिटीनं थोडंसं थांबू दिलं नाही म्हणून आम्ही निघत होतो. आणि पुढे पण एक आहे चिंचोली दर्गा म्हणून. तिथे तर खूप वेगळाच सीन आहे. आता आम्ही थोड्या वेळाने तिकडे निघणारच आहोत. तर तुम्हाला हे बघा, आम्ही निघालो आहे. पण माझे मित्र पुढे फोटोसाठी थांबले होते, तर थोडे 2-3 फोटो काढून जाता तुम्हाला इकडचा सुंदर नजारा पण दाखवतो. खूप छान आहे. विनोद फोटोशूट चालू इकडे. सचिन फोटो काढत होता, मग मी पण थांबलो थोडा वेळ. आणि मग तुम्हाला म्हटलं दाखवा इकडचा. खूप खोल दरी आहे, खूप हवा जोरात सुटते आणि खूप
खूप खोल दिसतं, म्हणजे एकदम खाली आहे ते. मग आम्ही आता पोहोचलो चिंचोली दर्गा. चिंचोली दर्ग्याला हे असं वरती गेटवर चढून आम्ही उतरलो आणि इकडे हे मच्छी वगैरे पकडतात तिथले लोकल लोक आहेत ते. खूप डेंजर आहे इथे. परत उतरताना पण तो गेटवरती उडी मारून पलीकडे उतरावं लागतं, कारण एंट्री नाही आहे तिथे डायरेक्ट. पण काय ना, थोडंसं मनाला शांती मिळावी म्हणून काहीतरी गोष्टी कराव्या लागतात. चला, थँक्यू, बाय. हा माझा